न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सन 2022 मध्ये सिडकोत झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले असून उभय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत। संशयितांना पोलीस कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे शासकीय रुग्णालय पूर्वीचे जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले तेव्हा एका संशयिताच्या नातेवाईक महिलेसोबत फिर्यादी पक्षाने बेकायदेशीर वर्तन केल्याचा आरोप त्या महिलेने वकील ॲडव्होकेट मनोज आहेर यांनी पत्रकार परिषदेत केला। ॲडव्होकेट आहेर हा एकच आरोप करून थांबले नाहीत तर गोळीबाराच्या वेदना सोसलेले ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांचे बीफ व्यापाऱ्यांशी संबंध आहेत। सन 2019 मध्ये देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जाधव यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यात ते 15 दिवस मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्यासोबत एका वेगळ्या गुन्ह्यात असलेल्या एक आरोपी ज्याला सन 2022च्या गोळीबाराचाही संशय आहे तो होता। मग जाधव यांनी त्याला गोळीबार झाला त्यावेळी का ओळखले नाही असा सवाल ॲडव्होकेट आहेर यांनी उपस्थित केला। त्याखेरीज ॲडव्होकेट आहेर यांनी फिर्यादी जाधव आणि पोलिसांची मिलीभगत असून त्यांना हाताशी धरून गोळीबारातील संशयितांना पोलीस कोठडीत मारहाण करून घेतली त्या संबंधाच्या पुराव्यादाखल ॲडव्होकेट आहेर यांनी काही छायाचित्रे पत्रकार परिषदेत सादर केली। 15 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयामध्ये संबंधित फिर्यादी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात कस्टडियल क्रुएल्टीबाबत गुन्हा दाखल आहे। चौकशी चालू आहे। त्याच पद्धतीने संबंधित जी अंकुश शेवाळे यांची जी बहीण आहे तिने सरकारवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा तक्रार दाखल केलेली आहे। तिचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे। संबंधित 2019 मध्ये संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती देवळाली कॅम्प पोलीस ठाणे या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल आहे। संबंधित यातील जे संशयित आरोपी श्रीकांत वाकोडे जे आहेत ते सर्कल नंबर 5 नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये सोबत होते। मग त्यांना त्यावेळेस 2022 मध्ये का ओळखू शकले नाहीत हा एक प्रश्न चिन्हदार होतो। त्याच पद्धतीने त्यावेळेस साधारणतः 600हून अधिक संशयितांविरुद्ध तक्रारी या प्रशांत जाधव यांनी केलेल्या होत्या। मग जर आता जर ते संबंधित संशयित जर मिळून आलेले आहेत तर मग या संबंधित 600 लोकांविरुद्ध तक्रार करण्याचं कारण काय होतं? त्यामध्ये जी एक महिला बँकेतील कर्मचारी होती आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जी काही संशय तयार केला होता जर ती या प्रकरणामध्ये नव्हती तर मग त्या महिलेबाबत तक्रार किंवा तिच्या नवऱ्याबाबत संशय करण्याचा कारण काय होतं हाही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। त्या महिलेवरती काही अत्याचार झाला तर नाही ना याबाबतचाही प्रश्न चौकशी होणं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने जे ललित पाटील प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित लोकांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाशिक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सही शिक्के आणि काही नोटिसांची बजावणी झालेल्या आहेत। त्यांना पोलीस चौक्यांमध्ये विविध पोलीस चौक्यांमध्ये बोलवून पैशांची मागणी झालेली आहेत आणि याबाबत जेव्हा सेटलमेंटचा वेळ यायची तेव्हा संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी त्या लोकांसोबत तक्रारदारांसोबत जात असायचे। मग या संपूर्ण प्रकरणात ललित पाटील प्रकरणाचा जो मूळ गांभीर्य आहेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात ऑलरेडी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहेत। त्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरीची चौकशी झालेली आहे। त्यातील जे डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे जे आयो होते स्वर्गवासी अशोक नजन साहेब यांचा साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये आत्महत्या पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहेत। तिची चौकशी त्यामध्ये त्या ललित पाटील प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे होती। मग या संपूर्ण त्याचा सहभाग आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून सदरची पत्रकार परिषद घेतली आहेत। त्यासोबत जे बीप मर्चंट जे आहेत साधारणतः 100हून अधिक बीप मर्चंटांची त्याच्यामध्ये संशयित म्हणून नाव घेण्यात आलेलं होतं। मग जर त्यांचा जर यात सहभाग नाही आहे तर मग त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय होतं याचीही माहिती घेणं गरजेचं आहे। आणि न्यायालयामध्ये ज्या कस्टडियल जे काही हिंसा झालेली आहे त्या हिंसेमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत त्यांच्या आणि यांचे वैयक्तिक संबंध आहेत याचे मी पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि मग याची चौकशी होणं गरजेचं आहे। ॲडव्होकेट मनोज आहेर यांनी केलेल्या गंभीर आरोपांना ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे। गुन्ह्यापश्चात झालेली उपरती असे सांगत हे सर्व आरोप धादांत खोटे असल्याचे स्पष्ट केले। देवळाली कॅम्पमध्ये दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला असून माहिती न घेता आहेर यांनी बदनामी तर केलीच शिवाय
न्यायालयाचाही अवमान केल्याचा प्रतिआरोप केला। खासगी आयुष्यात पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांचे संबंध असू शकतात असेही जाधव म्हणाले।